रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, हो 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 रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, हो रूप पाहता लोचनी, ओ रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता लोचनी, ओ सुख झाले साजनी, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, ओ तो विठ्ठल बरवा, बरवा तो विठ्ठल बरवा, सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, ओ
हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये मग राम नामे उपजे आवडी राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम राखे नैनी नीर लोटे कंठी प्रेम राखे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख म्हणे साधन गोमटे सुख म्हणे साधन सुलभ गोमटे उपतिष्ठ पूर्व पुण्य
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्यसु सर्वथा। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि। महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुंडलिकाय धातु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भज जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार। आता श्रीपादनाथं गुरुराज्य वैरम ममोक्ष नाम ज्ञान दानक्य दक्षम घोटी क्षेत्रे निवासिनम तम नमामि वेद विद्या वरिष्ठम तम नमामि वेद विद्या वरिष्ठम। जयाच्या संगतीने विराग झाला जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरु पादुकाला विसरू कसा मी गुरु पादुकाला। आज या धर्ममंडपामध्ये चालू असणारा हा 3 दिवसीय वैष्णव मेळावा आणि या वैष्णव मेळाव्याचं 9व्या वर्षात पदार्पण बरोबर आणि या 9व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना ह्या ज्या मेळाव्याचं भव्य दिव्य असं स्वरूप आहे ते मायबाप नक्कीच आपल्या अंतकरणामध्ये काहीतरी परिवर्तन करणार आहे यात शंका घ्यायचं कारण नाही। कारण या ठिकाणी कारण का हा साधा मेळावा नाही हा वैष्णव मेळावा आहे आणि वैष्णवांची लक्षणं काय आहेत हे महाराज रात्रीपासून आपण ऐकतोय। वैष्णव म्हणो जया अवघी देवावरी माया। मग जर भगवान परमात्म्यावर प्रेम करणारे भगवान परमात्म्याला जाणून घेणारे हे जे सर्व वैष्णव आहेत या वैष्णवांची सेवा करण्याचं मला जे भाग्य लाभलं अगदी मी धन्य झालो कृत्य झालो इच्छा केली ते पावलो। आणि या नियोजन जर म्हटलं तर गुरुवर्य दादांच्या मार्गदर्शनाखाली नानांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या मेळाव्याचं जे नियोजन असतं ते एवढं सुंदर असतं की अगदी त्याचं कौतुक किती करावं ते थोडं। सागर महाराजांच्या या ज्या प्रेमळ स्वभावामुळे प्रत्येक जण या ठिकाणी त्यांच्या निमंत्रणाचा मान देऊन येण्याचा प्रयत्न करतो। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण या ठिकाणी फुल ना फुलाची पाकळी म्हणून हे जे नाथाची वाडी असेल या पंचक्रोशीतील सर्वच भक्तगण असतील साधक बंधू असतील हे सर्व अगदी तन मन धनाने मदत करतात आणि या मेळाव्याची अगदी शोभा वाढवतात। आणि
ही शोभा जी आहे ती आपल्या भगवान परमात्म्याला आवडणारी आहे, प्रिय आहे. आणि म्हणूनच इथं अगदी आल्यानंतर आनंद वाटतो. आणि म्हणून या आजच्या या कार्यक्रमानिमित्त जो अभंग घेतलेला आहे सेवेसाठी, तुम्हा संत मायबापांच्या सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे, तो अभंग जगतवंदनीय जगद्गुरु देहू निवासी तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये सांगतात की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आता वासनेचे बीज जर म्हटलं तर मायबापांनो याचा दुसरा तिसरा काय अर्थ नसून फक्त आणि फक्त आपल्यामध्ये असणार अज्ञान आणि ह्या अज्ञानाचं बीज जळून जाईल. कशाने? तर संत चरण रज लागता सहज. संत मायबापांच्या कृपेनं, संत मायबापांच्या आशीर्वादानं, आता तसा शब्दशः जर अर्थ घेतला मायबापांनो तर फक्त संतांच्या चरणाची धूळ म्हणजे माती जर आपण कपाळाला लावली काय आणि अंगाला फासली काय त्यांनी परिवर्तन होणार नाही. परंतु संत चरण रज म्हणजे संत महात्म्यांनी आपल्याला जे तत्व स्वरूप दिले आणि हे तत्व स्वरूप हेच खऱ्या अर्थानं काय आहे तर वासनेचं बीज आहे. ते कशाने जळून जाते तर या संतांच्या दर्शनाने जळून जाते. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात मग राम नामे उपजे आवडी. एकदा का या वासनेचं बीज जळून गेलं की काय होईल तर मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. पण कधी? वासनेचे बीज जळून जाये तेव्हा मग राम नामाची आवड निर्माण होईल. राम नामाची आवड निर्माण झाल्यानंतर ते नामस्मरण अगदी ऑटोमॅटिक झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी ऑटोमॅटिक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या नामस्मरणाने पुढं नामस्मरणाने काय होईल सांगितलं तुकोबारायांनी तिसऱ्या चरणामध्ये. काय सांगितलं? कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रकटे राम रूप. अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं रूप. आणि मग ह्याच्या ज्या अवस्था आहेत ह्या अवस्था आहेत ह्या कधी होतात? हरी रे माझे हरी रे चित्त, 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 हरी रे माझे हरी रे चित्त.
विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी तिसऱ्या चरणापर्यंत आपण आलो माय बाप. तिसऱ्या चरणामध्ये काय सांगितलं? कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रकटे रामरूप. पण हे कधी? त्याच्या अगोदरच्या चरणावर अवलंबून आहे माय बापांना. कारण का? तर जर रामनामाची आवड तयार झाली तर पुढचं बरोबर आहे. आणि मग हे सगळं कशावर अवलंबून आहे ते तुकोबारा अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. काय सांगतात? तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपदिष्टते पूर्व पुण्य. मग पूर्व पुण्य ज्याचे असेल पुण्याई तोच मुखी गाय हरीचे नाम. म्हणजे सगळं आपल्या पूर्व पुण्यावर अवलंबून आहे असं सरळ सरळ अभंगाचा माझ्या या अल्पशा मतेप्रमाणे अर्थ सांगितला. विठ्ठल हो. अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांनी 4 पुरुषार्थ प्राप्त केले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पण तरी सुद्धा ते आपणाला संदेश देतात. कारण का? तर संतांचं कार्यच असं आहे, आधी केले आणि मग सांगितले. जेव्हा स्वतः अनुभव घेतात आणि मग नंतर जगाला उपदेश करतात. मग आता जर समजा संत चरण रज, मग हे संत चरण रज लागल्याशिवाय, संतांची संगत मिळाल्याशिवाय किंवा संतांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय पुढचं काहीही होत नाही. आणि मग याच संत महात्म्यांनी श्रीपाद बाबा, रामदास बाबा, माने बाबा असतील, पांडुरंग दादा असतील आणि यांच्या पाठोपाठ यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ज्यांचं कार्य चालू आहे, असे आपले गुरुवर्य आपल्यासाठी तेवढेच मोलाचे आहेत. कारण का त्यांनी हेच जी परंपरा आहे ती परंपरा जशीच्या तशी आपल्यापर्यंत आणून पोहोचवायचं अगदी मोलाचं काम केलेलं आहे. विठ्ठल मग आपण म्हणू संत चरणाला लागता सहज. मग कसे लागले हो आपल्याला? कुठे गेलो आपण? आपण गेलो कुठं शोधायला? जसे तुकोबारायांना तळमळ वाटत होती, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, आईचे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. हो, जो भेटेल त्याला विचारत होते, पायाला हात लावायचे. अहो, एवढं वैराग्य असून सुद्धा त्यांना तळमळ होती. जसा पाण्यातला मासा पाण्याबाहेर काढून टाकल्यानंतर तो जसा तडफडतो, तसा मला भगवंत मिळाला पाहिजे, मला भगवंत भेटला पाहिजे, नवे नवे मी माझ्या भगवंताच्या स्वरूपाला जाऊन मिळाला पाहिजे, अशी तुकोबारायांची तळमळ होती. मग तरी जरी त्यांना काही प्राप्त असेल नसेल, परंतु जो भेटेल त्याला विचारत होते. आपण कोणाला विचारलं मायबाप? अहो, आपण खूप दैवाचे आहेत. आम्ही दैवाचे दैवाचे राज पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे राज पंढरी रायाचे. दैवाचे दैवाचे राज श्रीपाद बाबाचे. आम्ही दैवाचे दैवाचे राज श्रीपाद रायाचे. दैवाचे
दैवाचे दैवाचे हे नाथ पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे हे नाथ पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे नाथ पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे नाथ पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास श्रीपाद बाबांचे आम्ही दैवाचे दैवाचे दास रामदास बाबांचे. आणि यांचीच कृपा आहे मायबापांनो. आणि म्हणूनच आपण इथं बोलतोय, या मेळाव्यामध्ये येतोय, या धर्म मंडपामध्ये येतोय. नाहीतर संख्या कमी नाही मायबापांनो, परंतु खरोखरच आपण दैवाचे. मग आपण दैवाचे कशामुळे झालो तेच तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात या संत महात्म्यांचे चरण आपल्याला लाभले आणि म्हणूनच आपल्याला ही आवड निर्माण झाली, म्हणून आपण येते. आणि मग मला सांगा की राम भक्तीची, राम नामाची आवड एकदा का झाली, आवडायला लागलं, राम नाम आवडायला लागलं, मग आता कोणाला आवडायला लागलं बरं? माझ्या मारुती रायानं राम भक्ती कशी केली, कशी केली राम भक्ती? ज्या तुकोबारायांनी सुद्धा माझ्या मारुती रायाला येऊन विचारावं, काय या भक्तीच्या त्या वाटा मग जावाव्या सुभटा. मग ही जी राम भक्ती आहे ती हनुमंतरायांनी केली. हनुमंतरायांनी आपल्या अंतःकरणामध्ये राम साठवलं ना, आणि दाखवला पण. हाडुनी अपनी छाती नाविले प्रभु भगवान, हाडुनी अपनी छाती नाविले प्रभु भगवान, एक मुखान बोला बोला रे हनुमान, एक मुखान बोला बोला रे हनुमान, एक मुखान बोला बोला रे हनुमान, एक मुखान बोला बोला रे हनुमान. हार तुला जानकी घातला गोडूनी पाहिले तो राम कुठे आसला, गोडूनी पाहिले तो राम कुठे आसला. हे भाडुनी आपली छाती नाविले प्रभु भगवान, एक मुखाने बोला बोला जय हनुमान.
धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझे काय, बालपणी गेलाशी तू सूर्याला धराया, हादरली ही धरती थरथरल्याचं मान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. काय किती भक्ती केली, धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी काया. आणि मग धन्यता कधी मिळते, धन्यता कधी मिळते, धन्यता भक्तीनेच मिळते माय बापांना. भक्ती नसेल, कारण का ती भक्ती पण कशी असावी तर प्रेमाची, समाधान नाही त्याशिवाय. आणि आपल्याला हे समाधानच फक्त पाहिजे. आणि हे समाधान मिळवण्यासाठी, हे समाधान मिळवण्यासाठीच फक्त आपल्याला त्याची थोर भक्ती आवडते देवा, त्याची थोर भक्ती आवडते देवा, त्याची थोर भक्ती आवडते देवा, त्याची थोर मग थोर भक्ती कोणती या तर भगवंताला आवडणारी. हेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्त्यासु द्यावे समाधान. मग काय आपल्याला दुसरं काय पाहिजे, समाधानच पाहिजे ना. आणि मग समाधान पाहिजे असेल तर ती थोर भक्ती कोणती, माझ्या भगवान परमात्म्याला आवडणारी थोर भक्ती आपल्याला करावी लागेल. आणि मग ही थोर भक्ती केल्यानंतर, ही थोर भक्ती केल्यानंतर आपल्याला काय होईल तर आपल्या कंठामध्ये कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदय प्रकटे रामरूप. आणि एकदा का ह्या भगवान परमात्म्याचं अंतकरणामध्ये रूप साठवलं, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली यरधार सफल व्यवहार. आपला व्यापारच सफल झाला. पण आता व्यापार जर सफल करायचा असेल तर त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. मग त्याच्यासाठी नामस्मरण करावं लागेल, त्याच्यासाठी नाम साधना करावी लागेल, नामचिंतन करावं लागेल. आणि हे नामचिंतन आपण करत नाही असं म्हणता येणार नाही, पण आपल्याकडून होत नाही. कोणाला वाटत नाही माझा उद्धार व्हावा, प्रत्येकाला वाटतं माझा उद्धार व्हावा. कारण का तर तुकोबाराय म्हणतात म्हणल्या, आपण तर साहजिक आहे म्हणणं, उद्धार कोणाला नकोय, उद्धार आपल्याला हवाय. आणि मग हा उद्धार करण्यासाठी समजा आपण काहीच नाही केलं तर उद्धार होणार नाही. मग याच्यासाठी ना एक छोटासा एक दृष्टांत सांगतो, भजन करा विठ्ठल.
एक सामान्य कुटुंब आणि या सामान्य कुटुंबामध्ये आई वडील आणि त्यांना असणारी एकच लाडकी मुलगी, परंतु घरचं वातावरण असं की त्याला स्त्री प्रधान संस्कृती म्हणतात. मग जे गृहमंत्र्यांनी सांगायचं तेच सगळ्यांनी ऐकायचं, अशी परिस्थिती असल्यानंतर ती मुलगी हळूहळू 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 वाढत गेली आणि उपवर झाली. प्रश्न आला तिच्या लग्नाचा, मायबापांना लग्नाचा प्रश्न आला. मग आता कुठेतरी तिच्यासारखी, तिला सूट होण्यासारखी जागा शोधावी लागेल आणि तिचा विवाह करावा लागेल, कारण का ही आपली संस्कृती आहे. झालं, गेले एक ठिकाणी गेले, दुसऱ्या ठिकाणी गेले, पण त्या आईसाहेबांची एक आट अशी होती, त्या आईसाहेबांची आट अशी होती की मुलगा कसा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठला पाहिजे, हास म्हणलं की पळत हसला पाहिजे. मग आता तुम्ही मला सांगा, अशा परिस्थितीत या मुलीला मुलगा कसा पाहिजे, असाच पाहिजे. मग तसा मिळाला तरच लग्न करायचं, नाही तर लग्नच करायचं नाही, असा हा त्या आईचा मानस किंवा पण म्हणा. मग झालं काय, एक दिवस ठीक आहे, त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला, पण असा मुलगा काय भेटाना. हे आठच मंजूर आहे ना मुलांना. आताच्या काळात बहुतेक करून होईल, पण काळ पाठीमागचा होता माय बापांनो, त्याच्यामुळं कदाचित नाही होणार, नाही झाला. परंतु एक हुशार बोऱ्या भेटला एक, त्याच्याकडे काहीच नव्हतं, त्याच्या कुटुंबात बी काही नव्हतं, पण म्हणला एवढी आठ जर मंजूर केली तर आपलं जमतंय बाबा म्हणला. मग गेला बिंदास, त्याच्याकडे घोडं होते, तो गेला घोड्यावरच गेला, एकट्याचीच वरात घोड्यावर लागणारा. विचारलं, आमची आट काय तुला माहित आहे? म्हणलं हो माहित आहे. कशी माहित आहे? ठीक आहे, उठ म्हणलं उठायचं, बस म्हणलं बसायचं, हास म्हणलं हसायचं. हो म्हणला, मला सगळं मान्य. ठीक आहे म्हणला, मग वराड नाही म्हणलं, मग एकटाच वराड. का आता तुमच्या आठ मंजूर असल्यावर वराड कशाला पाहिजे? वराडाचं काय काम आहे मध्ये? गेला, लग्न उरकलं, लग्न सोहळा उरकला आणि निघाला त्याचा वराड. आता एकट्याच पाहिजे म्हणल्या काय अडचण. निघाल्यानंतर म्हणले, जावई बापू थांबा, आमच्या अटी लक्षात आहेत का? हो म्हणले लक्षात आहेत. काय? उठ म्हणलं, बस म्हणलं, हाच म्हणलं, ठीक आहे म्हणले, काय अडचण नाही. गेला पुढं. आता पुढे गेल्यानंतर तो घोड्यावर बसला, हे दोघं बसलेले घोड्यावर. आता तो आलेला होता घोड्यावर आणि लग्नात ती काय तलवार असते ना संगती, ती तलवार मात्र त्याची संगती होती. आला तो, निघाल्यानंतर आता ते घोड्याला कुत्री भुकायला लागले. थोडं पुढे गेलं की भुकतात बघा, नवीन जर कोण गावात आलं ना भुकतात. भुकायला लागल्यानंतर त्यांनी काय केलं, अरे गप बसा बाबांनो, एकदा दोनदा सांगितलं. आता आठ काय होती हे लक्षात ठेवा बरं का. पण पुढे गेल्यानंतर कुत्री त्याने काय केलं, खाली उतरला, एक कुत्र्याचा तर कार्यक्रम केला बा. म्हणला मी फक्त एकदाच सांगतो, दुसऱ्यांदा कापतो. तिथून थोडा पुढे गेला. आता ह्या मुलीच्या ज्या अटी होत्या ना, अटी 50% तिथंच संपल्या बा. एक कुत्र्याचा कार्यक्रम केला, तिथंच संपल्या. पुढे गेला, आणखी थोडा पुढे गेला. आता ते गोड, आता ह्यो लग्नाच्या नवरीच्या नादात गोड उपाशीच होत 2 दिवस. आता ते गोड लागलं, पुढे गेलं की इकडं तिकडं ओढायला, चाऱ्यासाठी. बिचाराला भूक लागली असेल ना. ते पुढे ओढायला लागलं तर तो म्हणला, बाबा तू इकडं काय ओढू नको, मी काय करतो,
एकदाच सांगतो आणि दुसऱ्यांदा आलं ते गोड काय भुकेलं होतं त्याच्यामुळे ते काय ऐकलं नाही. बिचाऱ्यांनी गोड्याचा बी कार्यक्रम केला हो. आटी काय होत्या लक्षात ठेवा बर का. त्याच्यानंतर तिथून पुढे गेल्यानंतर घरी गेला, मस्त पैकी बसला झोपडीत, काय खुर्ची असेल त्याच्यावर. हे म्हणला पाण्यात आणलं बुवा, पाणी तर आलं. आणलं असेल का नसेल तुम्ही सांगा बरं. आता एकदाच सांगतो. काय करतो एकदाच सांगतो. पाणी हजर. आता झाले 4-6 महिने झाले, सगळं आटी बिटी सगळं हे झाले बर का. तो करारच बरखास्त झाला. फक्त डोकं लावलं डोकं. आणि मग पुढे गेल्यानंतर 4-6 महिन्यांनी वडील आले, म्हणले मुलीचा फोन नाही काय नाही. पहिल्या काळात काय फोन बिन नव्हते. बघा म्हणला कसं काय चाललंय. म्हणला या सासरे बुवा या, म्हणला बसा. हे म्हणला पाणी आण रे तांब्यावरून. लगेच पाण्याचा तांब्या हजर. सासरे बुवा चकित झाला. म्हणला आमच्या आटी. म्हणला आटी कवाच संपल्या म्हणला. मग आटी संपल्या का संपल्या? जे हे माऊली साहेब हे सांगतात की मनोमार्गी गेला तो तेथेच मोकला. हा मनाचा कारभार होता म्हणून आटी होत्या. परंतु तिथं गेल्यानंतर ज्या वेळेस त्याला एक 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 झटका बसत गेला, त्या वेळेस त्या आटी संपल्या. मग तसंच मायबापांनो हे संत महात्मे आपल्याला 4 वेळा सांगतात, दादांनो बाबांनो आम्हाला विसरा पण नामाला विसरू नका. नामस्मरण रे साधका माझ्या श्रीपाद बाबाला. साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको रे साधका हे माझ्या रामदास बाबाला. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. माझ्या श्रीपाद बाबाला. माझ्या रामदास बाबाला. माझ्या श्रीपाद बाबाला. माझ्या रामदास बाबाला. विसरू नको विसरू नको रे साधका हे माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या विठ्ठल मग जर समजा आपण आपल्या मनाला कामाला लावलं, कुठं महाराजांनी गोड सांगितलं बघा. हरिचे करुणा येईल तुझी. हो हरीशी करुणा येईल. आता मला सांगा कधी येईल? हा ज्यावेळेस एकतत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी. मग जर भगवान परमात्म्याला आपली करुणा यायची असेल त्याने आपल्यामध्ये काय आपल्यामध्ये नवे तो आणि मी वेगळा नाही. आणि मग तो आणि मी वेगळा नाही. मग मी म्हणतो मी कोण आहे, मी कसा आहे, किंवा
मी काय करतो, मी हे करतो, मी ते करतो, हे सगळं बाजूला ठेवून तो आणि मी एकच आहे. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. मी तो पण जाऊ दे दुरी एकच घोंगडी पांघरू हरी. मी तो पण जाऊ दे दुरी एकच घोंगडी पांघरू हरी. मी तू पण मग ह्या मी तू पणाची बोलवण करायची फक्त. मग जास्त काय दुसरं आपल्याला मला तर नाही वाटत काय सांगितलंय. डोंगर उचलून डोक्यावर घ्यायला नाही सांगितला, उलट उभा राहून कुठली साधना करायला नाही सांगितली, एका पायावर नाही उभा राहायला सांगितलं. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साधना आहेत मायबापांना. परंतु कलियुगी उद्धार हरीच्या नामे या कलियुगामध्ये, कारण का त्याचं काय महत्व आहे मायबाप. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक नाम हरी जपता घडे. एक हरिनाम जपताना जर एवढं पुण्य मिळत असेल आपल्याला, नामाचं कीर्तन साधन पायी सोपे. नामाचं कीर्तन साधन पायी सोपे. नामाचं कीर्तन साधन न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आणि मग नारायण घरामध्ये म्हणजे आपल्यामध्ये जर आला तर काय होईल मग, तेच दुसऱ्या चरणात सांगतात तुकोबाराय. मग
मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. झालं, सुख वाढायला लागलं. आता सुख वाढायला लागलं. हा? मग सुख वाढायला लागलं, पण त्याच्या पुढची लक्षणं खूप महत्वाची आहेत मायबाप. कारण का, तर सुख वाढायला लागलं, परंतु ते टिकून राहण्यासाठी वाढलेलं सुख, झालेला आनंद जसा टिकून राहत नाही, तसं अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याबद्दल झालेलं प्रेम, अंतःकरणामध्ये प्रकट झालेला भाव हा जर टिकून राहायचा असेल, तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त नामस्मरण याच्या पलीकडे काहीही कुठलंही साहस करायला सांगितलेलं नाही. आणि मग ही जी अवस्था आहे साधकाची, साधक कोण ते खामगळ महाराजांनी खूप छान सांगितलं बघा. मग या साधकाची जी स्थिती आहे, ती स्थिती टिकून जर राहिली, त्यांनी सतत या नामस्मरणावर, कारण का ही जी घोकणी आहे, सदा वासुदेव घोकी, मग ह्या अवस्थेने या अंतःकरणामध्ये काय होतं, कंठामध्ये कंठ दाटून येतो भगवान परमात्म्याची ही ज्या अवस्था होतात. आणि खरंच मायबाप आपण खूप भाग्याचे आहेत, फक्त ही अवस्था या धर्म मंडपामध्ये होते. खूप अभिमान आहे या गोष्टीचा. कारण का, जे मूळ तत्व आहे, कारण का ह्यात काय वेगळता असं नाहीच, त्यात काय विषयच नाही. आदिनाथ उमा बीज प्रकटले, मच्छिंद्राला दली सहज स्थिती, तेच प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली, पूर्ण कृपा केली गहिनी नाता, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवा सार चोजविले. आता ह्याच्या पलीकडे काय हो? आणि ते जे गुह्यत ज्ञान आहे ते आपल्याला मिळालंय, म्हणून आपण महत् भाग्याचे. बाबा सुद्धा सांगायचे बघा, आबा बाबा आम्ही किती भाग्याचे, अहो खूप श्रीमंताची लेकर आहेत आपण. आणि म्हणूनच या गोष्टीचं आपल्याला ज्ञान आहे, आणि ज्ञान असून ती गोष्ट आपल्या अंतःकरणामध्ये रुजलेली आहे. हे जे नाम साधना एवढी उच्च कोटीची नाम साधना आहे, आणि ती आपल्याला अगदी सहजगत्या सहज. आणि मग बघा, या शरीराचं महत्व, आपल्या जन्माचं महत्व, आपला जन्म कुठे झाला, भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो भाग्याची संपत्ती. मुळातच आपला जो भाग आहे तो पुनीत आहे, आणि या पुनीत भागामध्ये आपण आहेत, संतांच्या मायभूमीमध्ये आपण आहेत. आणि म्हणून ही जी संतांची परंपरा आहे, संतांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे. मग हा आशीर्वाद मिळालेला आपण फक्त काय करायचंय, टिकवून ठेवायचं. मग कोण काय करतय, कोण काय म्हणतय किंवा काय, ह्याच्यापेक्षा आपण करा सोडवणं. दुसऱ्यांच्या भिंतीला वळबे लावण्यापेक्षा आपण स्वतः आधी आपल्या भिंतीला वळबा लावला तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतील. कारण का, तर उपदेश करणं, या ठिकाणी उभा राहून प्रबोधन करणं, कीर्तन सांगणं, प्रवचन सांगणं, हा मायबापांनो एक कलागुण आहे. तुमच्यापैकी बसणाऱ्यांपैकी खूप ज्ञानी एखादी व्यक्ती असे असेल की ते खूप ज्ञानी आहे, प्रत्येक ओवी, प्रत्येक अभंग त्याचा तोंडपाठ असेल, परंतु फक्त त्याला इथं येऊन बोलण्याचं धाडस नसेल, म्हणजे श्रोता किंवा सांगणारा श्रेष्ठ आहे असं कधीच समजू नका. कारण का, सांगणाराही तोच आहे, ऐकणाराही तोच आहे. त्याची लीलाच अशी आहे. कारण का, चतुर तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, तो त्याचं कौतुक त्याच्याच मुखातून करतो आणि त्याच्याच कानाने ऐकतो आणि तृप्तीचा ढेकर देतो, असा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून या भगवान परमात्म्याचं आपण एकदा अंतःकरणापासून भजन करू. विठोबा कुमार विठोबा कुमार
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. या पांडुरंग परमात्म्याचं अंतकरणापासून भजन केल्यानंतर फक्त मात्र त्याला अंतकरणापासून लागतं. कारण देव भावाचा भुकेला हा जे दुष्काळ तयाला म्हणा. देव भावाचा भुकेला भाव लागतोय त्याला फक्त. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवाच्यान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. देवाच्यान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव देवा मला पाव. हातोडीनं फुटून जाईल देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. सोन्या चांदीचा देव त्याला चोरात घेऊ, सोन्या चांदीचा देव त्याला चोरात घेऊ, सोन्या चांदीचा देव त्याला चोरात घेऊ. देव देवळातून चोरीला जाईल देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भावे विना देवाकडे निसंदेह. बरोबर ना? भावे विना देव नकळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. आणि इथं जे आहे ते सगळं अनुभवाचं आहे मायबापांनो, सगळं अनुभवाचं आहे. आणि मग आपल्यासाठी फक्त फक्त म्हणजे काय, रस्ता तयार आहे, आपण फक्त चालत राहायचंय, मुक्कामाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ही जी नौका आहे, कारण का माझी ही पुराणी नाव,
जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव, जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव. देवा तुझे मनोहर रूप मला लाव, देवा तुझे मनोहर रूप मला लाव, देवा तुझे रूप मनोहर रूप मला लाव, देवा तुझे मनोहर रूप मला लाव, देवा तुझे मनोहर रूप मला लाव. सद्गुरुनाथ भगवान की जय. विठाल विठाल मग ही जी भगवंताला विनंती केली आपता महाराजांनी की बाबा माझी जुनी पुराणी ही नाव आहे ती किनाऱ्याला लाव, पण ते कधी लागन ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं भक्ती प्रेमानाटे नाटे, भक्ती प्रेमानाटे, कंठी प्रेमानाटे, कंठी प्रेमानाटे. आज हा जो तुकोबारायांचा अभंग आहे 4 चरणाचा, त्या चरणाचा एक अल्पशा बुद्धीनं विस्तार करण्याचा फक्त प्रयत्न केलाय. कारण का तर हे मी बोलत नाही, कारण का साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, शिकविता धने वेगळाची, आपुल्या बडे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. त्याच आहे हो, यात माझं काय नाही. आणि जे असल ते आपल्या आयुष्यामध्ये आलेले समर्थ सद्गुरू दादा असतील, मडके दादा असतील, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, माझ्या अंतकरणामध्ये जो माथ्यावर हात ठेवून बोलतील अशा माझ्या अंतस्थ हृदयस्थ असणाऱ्या समर्थ सद्गुरू ब्रह्मचारी प्रभाताई महाराज देशमुख, हे त्यांचं आहे. हा आपण फक्त हमाल आहे, हो हमाल आहे. आणि ज्यावेळेस मालक व्हायचा प्रयत्न करू तेव्हा मात्र अडचणी येण्याची शक्यता आहे, नाही येतीच. कारण का तर हे फक्त दौंडी आहे. आणि फक्त जर आपण याला जर आपण नामचिंतन, नामस्मरण, ध्यान साधना जर म्हणू लागलो तर मेळ बसणार नाही. म्हणून मायबापांनो, आज या ठिकाणी मला वाटतं या कार्यक्रमाचं आज 9वं वर्ष, आणि या 9व्या वर्षातली आज आता पहिल्या दिवसाची म्हणायचं का दुसऱ्या महाराज, दुसऱ्या दिवसाची दुपारची ही जी कीर्तन रूपी पुष्प आहे ते मी माझ्या समर्थ सद्गुरूंच्या चरणावर, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर, आणि हे आराध्य दैवत असणार विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणावर समर्पित करतो. आणि हे जे बोललो असेल त्या बोलण्यातलं जे काय बरोबर असेल ते मात्र महात्म्यांचं आहे, शास्त्रोक्त आहे,
आणि जे काही चुकीचं वाटलं असेल ते मात्र माझ्या बुद्धीचा दोष समजा, आणि जे चुकीचं वाटलं असेल ते माझं मला परत देऊन टाका, मी कुठेतरी नेऊन सोडून देईन. परंतु जे शास्त्रयुक्त असेल त्याचा मात्र विचार आपण करालच अशी आशा बाळगतो. आणि त्या ठिकाणी चाल घेणार हा तुका म्हणी साथ. तो कमले साधन सुलभ
त्या ठिकाणी या सेवेसाठी साथ केली असे मृदुंग मनी पवार महाराज, पेटी मास्तर आपले भोसले महाराज, विनेकरी, तसेच आमच्या खूप वयस्कर व्यक्तिमत्व आहे पण महाराज आवाज त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप प्रेमाचं नातं आहे आमचं मायबाप. वयस्कर आहेत पण कधी भेट झाली तर अगदी गाळा भेटच असते आणि प्रेमच फक्त ओढून आणतं बर का. हे जे एकत्र करताना ते फक्त प्रेम. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. सर्व माळा देवी वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत, गोड अशी साथ दिली. सर्व महाराज सगळ्यांची नावं काय मला लक्षात येत नाहीत. आमचे रिंगणे महाराज आहेत, खूप प्रेम. आपले काकडे महाराज आहेत, सर्व विद्यार्थी आहेत, तुम्ही श्रोते वर्ग. हे कशात कळत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या संयोजक मंडळानं मला ही सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यांचे सर्वांचे एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि सेवेला प्रमाण आताच्या ठिकाणी हरिभक्त परायण हरी महाराज गुढे यांनी संत चरणराज लागता सहज या तुकोबारायांच्या बंगल्यावरती निवेदन केलं. महाराजांचं खूप धन्यवाद आणि आभार. सर्वांनी खाली बसून घेतलं. आता महाराजांचा सत्कार आणला जाते. आंबारस मोठे मोठे जे सत्कार करतील ते महाराजांना विनंती आपला सन्मान स्वीकारायचा.